नमस्कार. मी हर्ष दुधे आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तुम्हाला माहिती आहे, या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींचं माहिती देण्याचं काम करत असतो आणि माहिती बऱ्यापैकी खरी आहे आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे हे पटल्यानंतरच मी ती तुमच्याशी शेअर करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल किंवा पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट केलं असेल तर आवर्जून मी तुम्हाला विनंती करेल की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. या चॅनलचा एकमात्र प्रामाणिक उद्देश आहे, तो म्हणजे विद्यार्थी आणि पालकांना योग्य आणि खरी शैक्षणिक घडामोडींची माहिती ही त्यांना मिळायला हवी, त्यांच्यापर्यंत पोचायला हवी. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना कुठेतरी चांगल्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी व्हावं, त्यांचे पैसे वाचावेत आणि त्यांचं उत्तम करिअर व्हावं, हा एक प्रामाणिक उद्देश समोर ठेवून मी हे चॅनल सुरू केलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे, तुमच्या सगळ्यांच्या मदतीची अपेक्षा आहे. ती म्हणजे चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर हा व्हिडिओ अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत जाईल आणि चॅनलसुद्धा याच पद्धतीने पुढे योग्य शैक्षणिक घडामोडींची माहिती ही पोचवत राहील. तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्रशिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, CET सेलकडून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा असतील, त्यांचं वेळापत्रक असेल किंवा त्यांचे पुढच्या सगळ्या कॅप राऊंड असतील, स्कॉलरशिपचा अर्ज असेल, पर्याय कसे भरायचे, कॉलेजचा फॉर्म कसा भरायचा, ते विद्यापीठांच्या परीक्षा, त्यांचे निकाल, अशी सर्वांची माहिती मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. त्याच्यामुळं चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ही माहिती वेळोवेळी ही मिळत जाईल. एका महत्त्वाच्या विषयावर आपण आज डिस्कशन करणार आहोत, त्याला चर्चा म्हणून तुम्ही माहिती म्हणू शकता. लेटेस्ट अपडेट आहेत CET सेलकडून. तुम्हाला माहिती आहे की CET सेलकडून विविध अभ्यासक्रम जे आहेत आपल्याकडं, इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर, MBA, MCA, BSc नर्सिंग किंवा ह्या सगळ्या प्रकारचे कोर्सेस आहे, हॉटेल मॅनेजमेंट, फाईन आर्ट्स, सगळ्या CET होतात. त्याची बरीचशी प्रोसेस आता सुरू आहे. काहींचं बऱ्यापैकी साधारणतः 20 CET सेलकडून घेतात, त्याच्यापैकी 10 CET ऑलरेडी झाल्या आहेत आणि काही CET काही दिवसात होणार आहेत आणि त्यानुसार ही प्रवेश प्रक्रिया पुढे सरकणार आहे. तर काहींना आत्ता मुदतवाढ मिळाली आहे अभ्यासक्रमांना आणि त्याचे आता रजिस्ट्रेशन हे सुरू आहे. तर हे रजिस्ट्रेशनबाबतच मी महत्त्वाची तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की BSc नर्सिंग याचं रजिस्ट्रेशन हे भरपूर मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी BSc नर्सिंग करायला आता एक चांगली पसंती दिली आहे. मला तुम्हाला सांगायला आवडेल की यावर्षीपासून BSc नर्सिंगसोबतच ANM आणि GNM CET अशी एकत्रित CET ते होणार आहे. त्या CETद्वारे तुम्हाला BSc नर्सिंगला, ANMला आणि GNMला प्रवेश घेता येणार आहे. तर त्याच्याबाबतच ही महत्त्वाची माहिती आहे. गेल्या वर्षी आपल्याला माहिती आहे जवळपास 46,000 विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केले होते आणि त्याच्यानंतर तो चाळणी लागते. मग ॲक्च्युअल प्रवेश प्रक्रियेमध्ये किती येतात, मग कॅप राऊंडमध्ये किती येतात, ही सगळी प्रोसेस आहे ती गेल्या वर्षी आपण चांगली समजून घेतली होती. त्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना झाला. अनेक विद्यार्थ्यांना त्यांना इच्छित असलेलं कॉलेज मिळालं. तर काही विद्यार्थ्यांनी ज्यांना जे कॉलेज मिळालं त्यांना ते चांगलं वाटलं नाही, म्हणून त्यांनी कुठेतरी आता यावर्षीपासून परत एक चांगल्या पद्धतीने रिपीट करण्यासाठी चांगली तयारी केली आहे आणि ते सुद्धा विद्यार्थी आता CETची तयारी करत आहे. तर ह्या CETमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की मोठ्या प्रमाणावर हे विद्यार्थी संख्या वाढली आहे. याचं कारण असं की तुम्हाला मागेही सांगितलं आहे की भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आरोग्य सेवेचं क्षेत्र आणि वैद्यकीय क्षेत्र हे विस्तारणार आहेत अजून काही पुढच्या 2 ते 5 वर्षांमध्ये आणि त्याच्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे आणि ते कुशल मनुष्यबळ हे या अभ्यासक्रमाद्वारे हे मिळू शकतं. हे सरकारला माहिती आहे, हे कॉलेजांना माहिती आहे, हे विद्यापीठांना माहिती आहे. त्याच्यामुळंच आत्ता BSc नर्सिंग आणि ही जे ॲलाइड कोर्सेस आहेत ते करायला खूप मोठ्या प्रमाणात हे विद्यार्थी पुढं आला आहे. यापूर्वी तुम्हाला मी एम्सच्या एंट्रन्स एक्झामबद्दलही माहिती दिली आहे. त्या एक्झामबद्दल तिथेसुद्धा अशाच पद्धतीने विद्यार्थी संख्या वाढली आहे, कारण त्या CETद्वारेही कुठेतरी BSc नर्सिंगला, पॅरामेडिकल कोर्सेसला हे प्रवेश मिळतात. तर आपल्या राज्याच्या CETचा जर आपण विचार केला तर गेल्या वर्षी साधारणतः 45-46 हजार विद्यार्थी हे प्रत्यक्ष यांनी नोंदणी केली होती. यावेळेस ही संख्या वाढली आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जर चांगलं कॉलेज मिळवायचं असेल तर तुम्हाला निश्चित यावर्षी थोडा
चांगला अभ्यास CETचा करावा लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला चांगलं कॉलेज हे मिळेल. आता तुम्ही म्हणाल की यावर्षी मग सर किती विद्यार्थी ह्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आले आहे. मला अनेकांनी विचारलंही होतं. मी म्हटलं त्यांना सांगतो, वेळ येऊ द्या, ज्या दिवशी वेळ येईल मी तुम्हाला ही माहिती सांगेल. तर ती वेळ आली आहे. त्याच्यानुसार यावर्षी आपल्या ह्या BSc नर्सिंगची जी CET आहे त्याला आपण BSc नर्सिंग CETला आपण यावर्षी एक्सटेंडेड म्हटलं आहे, कारण त्याच्याद्वारे ANM आणि GNMलाही हे सगळे प्रवेश मिळणार आहेत. तर यावर्षी माझ्याकडं जो अधिकृत डेटा आहे CET सेलकडून आलेला, त्याच्यानुसार यंदा BSc नर्सिंगच्या CETसाठी एकच मिनटं, काय आहे तुम्हाला योग्य माहिती दिली पाहिजे, योग्य आणि खरी. तर यावर्षी 53,316 विद्यार्थ्यांनी हे नोंदणी केली आहे. आकडा काय आहे? 53,316. गेल्या वर्षी होता साधारणतः 45 ते 46,000, म्हणजे जवळपास 7-8 हजार विद्यार्थी हे BSc नर्सिंगच्या CETमध्ये नोंदणी करायला वाढले आहे. आता तुम्हीच लक्षात घ्या, ज्या पद्धतीने मी तुम्हाला म्हटलं की मनुष्यबळ हवं आहे आणि ते मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी अनेक जण विद्यार्थी हे आरोग्य क्षेत्राच्या रिलेटेड, म्हणजे वैद्यकीय क्षेत्राशी रिलेटेड हे अभ्यासक्रम करत आहे. प्रत्येक जणालाच MBBS किंवा हे सगळे BHMS BAMS करणे शक्य नाही, म्हणून काही विद्यार्थी हे BSc नर्सिंगकडे वळतात. त्याच्यानुसार यावर्षी 53,316 विद्यार्थ्यांनी हे BSc नर्सिंगला CETला BSc नर्सिंग ANM GNM CETला प्रवेश म्हणजे नोंदणी ही केली आहे. आणि CET डेट आहे 24 आणि 25 मे. त्याच्यामुळं नाही म्हटलं तरी अजून एक 50 दिवस आहे. विद्यार्थी आहेत 53,316. त्याच्यामुळं आपला नंबर चांगल्या कॉलेजमध्ये लागला पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करा. मी तुम्हाला गव्हर्नमेंटच्या सीट्स सांगितल्या होत्या मागे, त्या वाढणार आहेत. त्याच्यानुसार त्या जर माझ्यानुसार आणि गव्हर्नमेंटनी म्हटल्याप्रमाणे, आश्वासन दिल्याप्रमाणे जर त्यांनी कारवाई केली तर यंदा 950 सीट्सपर्यंत महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटच्या उपलब्ध होणार आहे. जे कोणी पहिला व्हिडिओ हा पहिल्यांदा पाहत असतील BSc नर्सिंगबाबत, त्यांनी जुने माझे व्हिडिओ काढून बघावे, त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती मिळेल. तर साधारणतः 900 ते 950 सरकारी जागांसाठी तुम्हाला जर चांगला प्रयत्न करायचा असेल, तुम्हाला 1000 नंबरमध्ये यावं लागेल. मेरिटमध्ये SMLमध्ये 1000, तरच तुम्हाला हे कॉलेजेस हे मिळू शकणार आहे. तर मला अनेकांनी विचारलं होतं, सर यावर्षी किती विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे? तर आकडा मी तुम्हाला सांगितला आहे, 53,316. तर हे 53,300 विद्यार्थी आहेत. सगळ्या याला रजिस्ट्रेशन क्लोज झालं आहे. तर परीक्षेची सगळी वाट पाहत आहेत. तर परीक्षा होईल, त्याच्यानंतर निकाल लागेल CETचा आणि त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया ही सुरू होईल. तर यावेळेस अभ्यासक्रमाला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला निश्चितच थोडी चुरस ही पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळं अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडीसाठी BSc नर्सिंगसोबतच इतर सर्व अभ्यासक्रम असतील, सर्व प्रकारच्या शिक्षणाच्या माहितीसाठी तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी पुढच्या वेळेस तुम्हाला कुठलं कॉलेज चांगले आहेत, सगळं त्यांच्या शैक्षणिक सोयीसुविधा आणि त्याच्यानंतर कसे ते कॉलेज आपल्याला मिळतील, पर्याय कसे भरता येईल, सगळी माहिती देणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. BSc नर्सिंगसोबतच इंजिनिअरिंग, BCA वगैरे सगळ्या CET, सगळ्या अभ्यासक्रम, आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आवर्जून आपल्या होतकरू प्रामाणिक विद्यार्थ्यांपर्यंत पोचवू द्या, जेणेकरून त्यांचासुद्धा फायदा हा होईल. हर्ष दुधे, जर्नलिस्ट हर्ष दुधे हे चॅनल टेलिग्रामवर सुद्धा उपलब्ध आहे. तुम्ही टेलिग्रामवर सुद्धा सर्च केलं जर्नलिस्ट हर्ष दुधेचं माझं चॅनल आहे, तुम्ही ते चॅनल पब्लिक चॅनल आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता, सबस्क्राईब करू शकता. आणि इथे तुम्ही केलं नसेल अजूनही तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला शैक्षणिक घडामोडींची माहितीही मिळत राहील. तर अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडीच्या माहितीसाठी आपण भेटत राहूया, परत भेटूया, चांगली माहिती एकमेकांशी शेअर करूया. काही तुमचे प्रश्न असतील, समस्या असतील, काही शंका असतील, तुम्ही आवर्जून मला विचारा. कमेंट बॉक्स खाली तुम्ही कमेंट करू शकता आणि मी त्याचं उत्तर नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल. तर भेटत राहूया, तोपर्यंत धन्यवाद.